हॅलो. हॅलो. हा दुकानदार आहेत का? दुकानदार नाहीत, त्यांची बायको बोलती. आणि दुकानदार कुठे गेलेत? हाय ते जरा माल भरायला गेलेत बाहेर. अहो त्यांच्याकडे काम होतं हो माझं. काय होतं काम मी सांगते. अहो तुमच्या दुकानातून मी महिन्यापूर्वी ना फेअर अँड लवलीची पुडी नेलती. काय? फेअर अँड लवलीची पुडी नेलती हो महिन्यापूर्वी तुमच्या दुकानातून म्या. फेअर अँड लवलीची पुडी? हा. हा मग त्याचं काय? अहो तुम्ही तर म्हणला तर फेअर अँड लवली लावल्यानं गोरं होतं. मी तर आणखीन गोराच झालो नाही, काळाचा काळाच राहिलोय हो. काळा राहिलाय गोरा झाला नाही, मग आमचा काय दोष आहे? आम्ही विकायला ठेवलेली आहे ती. मग इकायला तुम्ही गोरं होण्यामुळे ठुले असेल ना. गोरं व्हायला पण ते मग आता ते फेअर अँड लवली वरती आता हाय ते ब्रँड कंपनीचा गोरं होते म्हणून आम्ही विकायला ठेवले. आपण मी गोरा झालो नाही ना हो. आता तुम्ही गोरा झाला नाही त्याच्यात आमचा काय दोष आहे? मग तुमचा दोष नाही आणि तुम्ही पुढ्या कसं काय ठेवायला लागला दुकानात मग फेअर अँड लवलीच्या? आता ती ब्रँड नवीन निघलेला आहे, ऍड जाहिराती दाखवतात म्हणून आम्ही ठेवली विकायला. अहो मग ती ऍडव्हर्टाईज बघूनच मी तुमच्या दुकानात आलतो ती फेअर अँड लवलीची पुडी न्यायला. हा मग त्याचा काय विषय आहे आता? अहो पण महिना झालं ना, ते काय म्हणले ते 15 दिवसात गोरं होतंय. अहो काय ह्याचं काय महिना झालं वापरतोय आणखीन जशाला तसाच आहे मी, काहीच फरक पडा ना मला. आता तुम्हाला फरक पडा ना त्याच्यात आमचा काही दोष नाही हो, कंपनीचा दोष आहे. तुम्ही कंपनीला बोला ना. मग तुम्ही कंपनी कोणी कसं काय घेतल्या तुम्ही इकायला पुढ्या त्या? कंपनीकडून कसं काय म्हणजे आम्ही आहे का मार्केटमधून माल आणलेला आहे, कंपनीकडून थोडीच आणलाय. पण मग आमच्यासारख्या माणसाला, सामान्य माणसाला चुना लागायला लागला ना. अहो तुम्हाला चुना लावायचा काय प्रश्न? आम्ही तुमच्या घरी घेऊन आलतो का पुड्या घ्या म्हणून या फेअर अँड लवलीच्या? तुम्ही नाहीत घरी आमच्या घेऊन आलात, पण तुम्ही तुमच्या दुकानात ठेवल्या निकायला. मग दुकानात ठेवायला विकायला मग ते आता आमचा धंदाच आहे. आम्ही आता काही आणून दुकानात ठेवल का? आम्ही थोडीच तुमच्या घरी आलतो घेऊन. सगळं खरंय तुमचं बाई, पण मी तर बघा ना माझं आणखीन थोबाड काळ होतं म्हणून मी ते फेअर अँड लवली वापरली महिनाभर. तुम्हाला सांगतो इतका मुंगी इतका सुद्धा फरक पडला नाही माझ्या चेहऱ्यामध्ये म्हणतो तर. अहो ऐकून घ्या, मागच्या वेळेस आहे का नाही 400 पुड्या आणल्या होत्या. किती? 400 पुड्या आणलेल्या फेअर अँड लवलीच्या. सगळ्या पुड्या खापल्या पण अजून मला एकाने सुद्धा फोन केला नाहीये. कशाला फोन करते नो, काय फरकच पडला नसेल त्यांना. मी बोलणारा मीच सापडलो तुम्हाला म्हणून तुम्ही अहो मग ऐकून घ्या ना, तुम्हाला फरक पडला नाही म्हणून तुम्ही फोन केला. त्यांना फरक जर नसता पडला तर त्यांनी बी फोन केला असता ना. 400 पुड्या माझ्या फेअर अँड लवलीच्या खपल्या, 400 लोकांनी फोन केला नाही आणि 401 वा ते तुम्ही आहात का मग? मग मला कसं काय फरक पडला नसेल? तुम्हाला फरक पडायला तुमचं थोबाड नीट आहे का बघा अगोदर आरशात, मग आम्हाला फोन करत जा. काय पण फालतूगिरीसाठी फोन करायचे 4 रुपयाच्या पुडीसाठी? माझा आधी थोबाड काळ आहे हो, म्हणून मी आलतो तुमच्याकडे फेअर अँड लवली न्यायला गोरं होण्यासाठी, आणि तुम्ही असं बोलायला तो कसं पटते का तुम्हाला हे बोलायला? फेअर अँड लवली मध्ये पण 2 प्रकार आहेत. एक काळं होण्यासाठी पण आहे आणि एक गोरं होण्यासाठी पण आहे. जे जास्त काळं होण्यासाठी आहे ना ती फेअर अँड लवली नेली असेल बहुतेक मग. मग दुकानदाराची चूक आहे ही का माझी चूक आहे ही? दुकानदाराची कशाची चूक आहे? घेणाऱ्याला अक्कल नको का? दुकानदाराला जे मागितलं तेच गिरायकाने जे मागितलं तेच देणार ना. अवघडच झालं की हो. मग आता ह्याच्यावर इलाज काही? अहो आमच्या दुकानाला 10 ते 15 वर्ष कंप्लीट झाले, अजून कोणाची अशी तक्रार आली नाहीये. एवढं आमचं दुकान फास्ट चालतंय आणि तुम्ही असे काही 4 रुपयासाठी कॉल करताय मला? 4 रुपयासाठी नाही हो, पोरगी बघायला जाणार होतो पण म्हणलं गोरा होऊन जावा. आता काय ह्याचं काय फेअर अँड लवली लावली, मग ह्यात थोडा सुद्धा फरक पडला नाही मग इतका सुद्धा. मग तुम्ही डायरेक्ट आता कंपनीकडून फेअर अँड लवलीच्या पुड्या घेत जा, आमच्याकडे दुकानात येत जाऊ नका तुम्ही. त्या कंपनीचा माझा जुगाड नाही ना, तुमचा जसा जुगाड आहे त्यांच्यासोबत. अहो मग आम्ही पण काय कंपनीकडे गेलोय का काय? आम्ही मार्केट मधून माल भरतो. मग ते मार्केट मला माहित नाही ना कुठे आहे. मग आता मार्केटचा बी काय संबंध आहे? कंपनी कुठं आम्हाला पण माहित नाहीये कंपनी कुठं आहे ती. मग मार्केटवाल्यांकडून पण फोडूनच कोणाकडून तरी आणला असेल ना. त्यांनी त्यांच्याकडून आणला असेल, त्यांनी त्यांच्याकडून आणला असेल. तुमची तुम्हालाच माहिती हो, आमच्यासारखं काय माहिती हो गरीबाला. ऐका, आमच्या दुकानातून तुम्ही फेअर अँड लवली घेत जाऊ नका. दुसऱ्या कुणाच्या बी दुकानातून फेअर अँड लवली घ्या आणि त्यांना असा फोन करा. नाही तुमचं चपलीने थोबाड फोडलं एखाद्याने तर मला नाव विचारा. कशाला फोडतेन? तुमची फेअर अँड लवली वापरून माणूस गोरा व्हायचा तर काळाच व्हायला लागला जास्तच. हो पण असल्या फालतूगिरीसाठी तुम्ही माझ्या नवऱ्याला परेशान करताय. 4-4, 5-5 मिनिटाला फोन करताय. मी म्हटलं बघाव तरी कोणाचा सारखा फोन येतोय. तुमचं तोंड काळाचं गोरं व्हाय नाही, माझ्या नवऱ्याला परेशान करताय. माझ्या नवऱ्याला काय तेवढंच काम आहे का हो?
अहो तुमचा नवराच मला म्हणला होता आमच्या दुकानातून पुडी घेऊन जा बघ म्हणला. बघ तू 15 दिवसात नाही गोरा झाला ना तर माझा Fair and Lovely वापस नवरा आणून दे. माझा नवरा असा गिरायकांना कधीच म्हणत नाही की फेअर अँड लवलीच्या पुड्या नाही ह्या नाही आणि त्या नाही. आमचं ऑटोमॅटिक खपतं आणि पहिलं गिरायक मध्ये आहे का नाही अक्काला गुडघ्यात मेंदू आलं तुम्ही येत. गुडघ्यात मेंदू तुमचा आहे का? हा तुमचा गुडघ्यात मेंदू आहे. फेअर अँड लवली 4 रुपयाची पुडी 10 शब्द बोलायला घालावताय. हे व्हॉट्सअपला डीपी तुमचाच आहे का हे? काय? व्हॉट्सअपला डीपी तुमचाच आहे हे? हा माझाच आहे. काय करायचंय? आणि मग तुमच्यात कसं काय फरक पडला नाही? फेअर अँड लवली वापरत नाहीत का काय तुम्ही? आमचा ओरिजिनल कलर येते. आम्ही फेअर अँड लवली वगैरे कसलं काही वापरत नाही. तुम्ही फालतू प्रश्न विचारू नका हो. कळलं मला. ते तुमच्या फेअर अँड लवली मध्येच फॉल्ट आहे बरं का. अहो आम्ही फेअर अँड लवली वापरत नाहीये. हा आम्ही काहीच वापरत नाहीये. मग काय वापरतात? पावडर लावतात काय नसती? पावडर नाही काय नाही. आमचा ओरिजिनल कलर आहे तो. ओरिजिनल कलर? कशा हा. तव्याचं काळं लावलं काय? काय काय? तव्याचं काळं लावलं तुम्ही? म्हणजे आमचा काय एवढा काळा कलर आहे काय? नाही माझा आहे तसा कलर म्हणून म्हणलं तुम्हाला बी तुम्ही बी तव्याचं काळं लावता काय? मी तर काळं लावून झोपतोय बघा रात्री. गोर आम्ही होतं तव्याचं काळं नाही लावत. आमचा ओरिजिनल कलर गोरा आहे काय. हा. आणि ते तुमच्या सारख्यांना बघवत नाही आमच्या तोंडाकडे बघून. त्यामुळे असं विचारायचं असले फालतू प्रश्न विचारायचे बंद करा. शिक्षण बिक्षण झालंय का नाही काय तुमचं? म्हणजे तुम्ही फेअर अँड लवली वापरतात का नाही हे सांगा मला. काय तुम्ही काय मूर्खासारखे बालिशसारखे मला प्रश्न विचारताय? माझ्या समोर गिरायक उभी आहेत. ठेवा. नाही, मला मला ते- तुमच्या सोबत बोलायला ऐका. टायमिंग नाही. परत तुम्ही माझ्या दुकानात येऊ नका. मला ते सांगू नका. माझं एक काम करा. मग फेअर अँड लवलीचे पैसे वापस द्या तुम्ही 10 रुपये. काय गरज चालली? आम्ही आलतो का तुमच्या घरी फेअर अँड लवली घेऊन? अहो तुम्ही कुठं आलतात? मी म्हणलं का तुम्ही माझ्याकडे आलतात? मी आलतो ना तुमच्या दुकानात. मग दुकान काय गोरा संबंध झालं नाही ना. माझा संबंध काय तुम्हाला 4 रुपये माघारी द्यायचा? 4 रुपये नाही 10 रुपये. मग कुठले देऊ मी तुम्हाला 10 रुपये? अहो 10 रुपये द्यावाच लागते तो. मी तर गोरा झालो नाही हो. द्या काळाची माझी. काळ झाली. ऐकून घ्या. फेअर अँड लवलीची ती पुडी माझी आणून द्या. मी तुम्हाला 10 रुपये रिटर्न देते. ओके? 10 नाही मग 20 द्यावं लागतील. मग 10 रुपये कोणी खर्चाली का मी पुढीसाठी? काय गरज चालली 20 रुपये द्यायची? तुम्ही आडमुठ आहेत का? कशाला आलती दुकानात? दुकानात फेअर अँड लवली न्यायला. मग झालं. मग थोबाड आता जास्त काळ झालंय ना. मग आता ठेवा ना फोन. कशाला अहो. माझं विनाकारण तोंड काळ करताय आता? मग तुमचं तोंड काळच आहे? काय? तुमचं तोंड काळच आहे? नाही माझं तोंड गोर आहे. मग फेअर अँड लवली लावतात का तुम्ही? फेअर अँड लवली नाही लावत. हा मग काय लावतात? कसं काय गोरं म्हशीचा झालं? गुलाव तू. मग म्हशीच्या गोवानं तुमचं गोरं झाले तोंड? हा आता तू बैलाचा गुलाव म्हणजे तुझं पण तोंड गोर होईल. होईल का ठेव, पण? मूर्ख कुणीकडचा. ऐका ना लावतो मी पण होईल का गोरं? गोरा होऊ नाही तर तिकडे कचऱ्यात जाऊन तोंड बुडवू नाही तर त्या म्हशीच्या शेणात बुडव. मला विचारू नको. परत माझ्या नवऱ्याला फोन करू नको ते 4 रुपयाच्या पुडीसाठी. ऐका ना. हॅलो ऐका काय तुम्ही. ऐका ना. काय करा ते जर आले का कुठं बाहेर गेलेत ना हा त्यांना पैसे घेऊन माझी द्यायला लावा. नाही तर काय गरज सांगितलं नाही नाही म्हणतो चालली. ना. काही गरज नाही चालली. तुझ्या 4 रुपये माझ्या नवऱ्याला तेवढीच कामं नाहीत. तू माझ्या नवऱ्याला परत फोन करू नकोस. तुझ्या दारात घेऊन चालतंय. नव्हतो आलो आम्ही फेअर फोन अँड नाही लवली घे लावीत. म्हणून. ऐका ना फोन नाही लावीत पण तेवढे 10 रुपये वापस द्या हो. मा तोंडले काळं पडलंय. हा मग तू दे आमची 10 रुपयाची नेलेली पुढे आणून तुला 10 रुपये तुझ्या तोंडावर फेकते. मग पुढे वापस आणून देतो. मग 20 रुपये द्या. हा दे ना मग पुढे रिटर्न आणून तुला 10 रुपये देतो. 20 रुपये द्यायचा काय संबंध? तू बावळट आहेस का रे? पुढीला 10 रुपये नाही का जायचे मग खर्चायला? तू ठेव फोन. चल परत कॉल करू नको.